श्री स्वामी समर्थ. आपल्या कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नाही. घरातील एखादी व्यक्ती सारखे भांडण कटकट करत असेल, आपण त्या व्यक्तीसोबत कितीही चांगले बोलण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडत असेल, दुसऱ्यांचं ऐकून, बाहेरचं ऐकून आपल्या घरात जर भांडणे होत असतील, घरामध्ये मनशांती मिळत नसेल, आपल्या घरात पैसा तर येत आहे, परंतु तो आलेला पैसा आजारपणामध्ये किंवा नको असलेल्या गोष्टीमध्ये खर्च होत असेल, आपले मुलं मुली आपलं ऐकत नसतील, जास्त हट्टीपणा करत असतील, किंवा जर मोठी मुलं असतील तर व्यसन करत असतील, बाहेरच्या लोकांमुळे आपल्या घरातील वातावरण हे दूषित होत असेल, घरात सारखे भांडण वादावादी होत असेल, आपल्या घरातलं काहीच कारण नसेल तरीसुद्धा बाहेरच्या कुणीतरी किंवा बाहेरच्यांचं ऐकून आपल्या घरात भांडण होत राहतात, एकमेकांचं कोणासही पटत नाही, नेहमी घरात आनंदी वातावरण नसते, घरातील कोणतंही काम एकमेकांना विचारून केलं जात नाही किंवा सगळ्यांचं मत विचारात घेऊन कोणतंही काम केलं जात नाही, सगळेजण आपल्या मर्जीप्रमाणे वागत असतील, म्हणजे कोणी कोणाला विचारत नसेल, म्हणजे आपल्या घरात कोणताच एक असा नियम राहिलेला नसेल, घरात जेव्हा पण बोलायला जाईल तेव्हा भांडणांचेच विषय निघत असतील, म्हणजे जे काही बोलाल त्याच्यातून भांडणे होत असतील, वादावादी होत असेल किंवा रुसवे फुगवे होत असेल, कोण कोणाशी बोलत नसेल किंवा घरातील व्यक्ती घर सोडून जाण्याची भाषा करत असेल, म्हणजे डोकं जड झालं असेल, कितीही सकारात्मक विचार करण्याचं ठरवलं तरीसुद्धा ते होत नसेल, कितीही पूजापाठ करायचं ठरवलं, कोणत्याही सेवा करायच्या ठरवल्या तरीसुद्धा त्या आपल्या हातून केल्या जात नसतील, घरातील अशा वातावरणामुळे आपली मनस्थिती बिघडत चालली आहे, यामुळे आपली प्रगती होत नाही, घरात सुखसमृद्धी नाही आहे, आनंदाचे वातावरण नाही आहे, काम तर सगळेच लोक करतात, पैसा तर घरात येतो, पण तो पैसा घरात टिकत नाही आहे, लक्ष्मीचा घरात वास नाही आहे, घरात बरकत नाही आहे, आलेला पैसा कुठे गेला ते कळत नाही आहे, तर अशावेळी आपल्या घरात जी काही नकारात्मकता आहे, जी काही बाधा आहे किंवा आपल्या घरात जो काही वास्तुदोष आहे, तो वास्तुदोष आपल्याला दूर करायचा आहे. हा वास्तुदोष किंवा ही जी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्याला आपल्या घरातून दूर करायची आहे. जी काही बाधा किंवा कोणी काही केलं असेल, आपल्या घरात नकारात्मकता पसरवत असेल किंवा आपल्या घराला कोणाची दृष्ट लागली असेल तर ती या उपायाने दूर होईल. यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. ज्या 3 वस्तू आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. त्या वस्तू तुम्ही रोज आपल्या घरात जाळायच्या आहेत. त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मकता नष्ट होईल किंवा जी काही बाधा असेल ती बाधासुद्धा नष्ट होईल. घरातील सगळ्यांचे विचार एकमेकांना पटायला लागतील. आपल्या घरातील जो काही पैसा आहे तो पैसा आपल्याला कुठे गेला हे कळत नव्हतं किंवा तो नको असलेल्या गोष्टीसाठी खर्च होत होता, तो आपल्याला आता खर्च होत नसलेला जाणवेल. घरातील लोकांचे विचार बदललेले जाणवतील. घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल. घरात धार्मिकतेचे वातावरण निर्माण होईल. या 3 वस्तू तुम्ही जेव्हापासून घरात जाळायला सुरुवात कराल तेव्हापासून 2-3 दिवसातच तुम्हाला फरक दिसेल. तुम्हाला घरात सकारात्मक वाटेल, घरातील वातावरण प्रसन्न वाटेल, घरात मनःशांती मिळेल, मनामध्ये चांगले विचार येतील. आपण काय केलं नाही पाहिजे, काय केलं पाहिजे हे आपल्याला जाणवायला सुरुवात होईल. म्हणजे घरातील सर्व नकारात्मक शक्ती हळूहळू दूर होईल.
2-3 दिवसातच तुम्हाला असं जाणवू वाटेल, घरातील जी व्यक्ती चिडचिड करत होती, भांडण करत होती किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून वादावाद होत होती, ती व्यक्ती आता शांत झाली आहे. आपली मुलं जी हट्टीपणा करत होती, आपलं ऐकत नव्हती, ती मुलं आता शांत झाली आहेत. म्हणजे त्यांच्यात थोडा समजूतदारपणा आलेला आहे. किंवा आपल्या घरातील जी आजारी व्यक्ती होती, त्या व्यक्तीला कितीही औषध पाणी केलं तरीही आराम मिळत नव्हता. त्या व्यक्तीमध्ये आता तुम्हाला थोडा फरक जाणवायला सुरुवात होईल. हा उपाय तुम्हाला 21 दिवस करायचा आहे. या 21 दिवसामध्ये तुम्हाला नक्की तुमच्या घरामध्ये बदल जाणवायला सुरुवात होईल. आपण बऱ्याच वेळा अशा त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी खूप साऱ्या सेवा करतो, भक्ती करतो किंवा खूप सारे उपाय करतो किंवा बऱ्याच वेळा आपल्याला खूप सारे उपाय करायचे असतात, पण आपल्याला ते शक्य होत नाही. हा साधा सोपा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी चालेल. तुम्ही जर 21 दिवस रोज केला तर तुम्हाला याचा जो फरक आहे तो आपल्या घरातील सर्व व्यक्तींवर, आपल्या घरांवर नक्की फरक जाणवेल. एवढा हा चमत्कारी उपाय आहे. आता हा उपाय कधी करायचा? तर तुम्ही सकाळी देवपूजा करता तेव्हा जरी हा उपाय केला तरी चालेल, किंवा संध्याकाळी दिवा लावतो त्यावेळेस जरी हा उपाय केला तरी चालेल, किंवा दिवे लागणीच्या वेळेस किंवा सकाळीसुद्धा तुम्हाला जर हा उपाय करणे जमत नसेल तर संध्याकाळी तुम्ही झोपायच्या अगोदर जरी हा उपाय केला तरी चालेल. जर तुमचा मासिक धर्म असेल तेव्हा हा उपाय घरातील दुसऱ्या कोण्या व्यक्तीला करायला सांगा. परंतु जेव्हा सुतक काळ असेल तेव्हा हा उपाय करू नका. तुम्ही जेव्हा गावाला गेले असाल तेव्हा घरातील इतर मंडळी असतील तेव्हा त्यांना हा उपाय करायला सांगा. आता हा उपाय करताना आपल्याला सर्वात आधी एक मोठी मातीची पंती घ्यायची आहे. हा उपाय करताना जास्त करून मातीचीच पंती वापरली जाते. मातीच्या पंतीने तुम्हाला फरक हा लवकर जाणवेल. त्यानंतर या पंतीमध्ये आपल्याला शेणाच्या गौऱ्या घ्यायच्या आहेत. या शेणाच्या गौऱ्या तुम्हाला पूजेचे साहित्य मिळतं त्या दुकानात नक्की मिळतील. तिथून त्या गौऱ्या आणा आणि या पंतीमध्ये आपल्याला थोड्याशा गौऱ्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती भीमसेनी कापूर ठेवायचा आहे. भीमसेनी कापूर हा आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील खूप फायद्याचा आहे. त्याचे खूप सारे आयुर्वेदिक उपायसुद्धा आहेत. जे आपल्या घरातील किटाणू असेल, रोगजंतू असतात ते या भीमसेनी कापुरामुळे नष्ट होतात. तर आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला 4 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा ह्या कुठेही तुटलेल्या नसाव्यात, तर पूर्ण अशा लवंगा 4 घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला शुद्ध गाईचे तूप थोडंसं टाकायचं आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे. आता ही पंती तुम्हाला कुठे प्रज्वलित करायची आहे तर आपल्या घराचे ब्रह्मस्थान असतं, म्हणजे आपल्या घराचा जो मध्यभाग असतो तिथे आपल्याला ही पंती प्रज्वलित करायची आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या हॉलच्या मध्यभागी किंवा किचनच्या मध्यभागी ही पंती प्रज्वलित करायची आहे. तुम्हाला जर शक्य नसेल तर आपल्या देवघरासमोर बसून ही पंती तुम्ही प्रज्वलित करायची आहे आणि नंतर हा धूर आपल्या घराच्या सर्व कानाकोपऱ्यातून तुम्हाला फिरवायचा आहे आणि नंतर आपल्या मुख्य दाराजवळ येऊन मुख्य दाराकडे तोंड करून आपल्याला या पंती फिरवायची आहे. ही पंती तुम्ही घरात फिरवत असताना तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये रामरक्षा स्तोत्र किंवा कालभैरवाष्टक किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये लावू शकता. अशा पद्धतीने जर आपण रोज 21 दिवस हा धूर आपल्या घरात किंवा कायमस्वरूपी जर आपल्या घरात हा धूर केला तर आपल्या घरातील ज्या काही वाईट बाधा असतील, नजरदोष असेल किंवा नकारात्मक ऊर्जा असेल ती सर्व नष्ट होऊन जाईल. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि ज्या घरात सकारात्मक वातावरण असते
त्या घरात लक्ष्मीचा वास हा कायम राहतो. आणि लक्ष्मीचा वास कायम राहिल्यास घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. घरात सुख समृद्धी येते, घराची बरकत होते, घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होते, घरात मनशांती मिळते. असे खूप सारे फायदे आपल्याला या छोट्याशा उपायाने मिळतात. फक्त हे उपाय करताना आपल्या मनामध्ये श्रद्धा, भक्ती, विश्वास असायला हवा. पूर्ण विश्वासाने हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला फरक हा नक्कीच जाणवेल. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर तुमच्या घरात हा उपाय केला तर तुम्हाला काय फरक जाणवला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.